महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। द्रोणागिरी नोडमध्ये कथित बेकायदेशीर मोबाईल टॉवरचा सुळसुळाट, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ कोण थांबवणार? उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड परिसरात विविध ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून कथित बेकायदेशीर मोबाईल टॉवर उभारले जात आहेत अशी गंभीर तक्रार समोर आली आहे। या टॉवरमुळे परिसरातील नागरिकांमध्ये आरोग्याविषयी चिंता वाढली असून संबंधित यंत्रणेच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। नागरिकांचे म्हणणे आहे की निवासी भागात मोबाईल टॉवर उभारल्यामुळे दीर्घकाळ रेडिओ फ्रिक्वेन्सी किरणोत्सर्गाच्या संपर्कात राहावे लागते, त्यामुळे डोकेदुखी, झोप न लागणे, मानसिक तणाव, थकवा, एकाग्रता कमी होणे यासारख्या तक्रारीची भीती व्यक्त केली जाते। या विषयावर जगभरात विविध अभ्यास सुरू असून त्यामुळे निवासी भागातील टॉवर उभारणीबाबत सर्व सुरक्षा निकष आणि कायदेशीर नियमांचे काटेकोर पालन होणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे। स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून आवश्यक परवानग्याशिवाय उभारण्यात आलेले टॉवर त्वरित हटवावेत, तसेच दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। या संदर्भात शिवसेना द्रोणागिरी शहर प्रमुख जगजीवन भोईर यांनी सिडको प्रशासन व संबंधित शासकीय विभागाकडे अधिकृत पत्रव्यवहार करून कथित बेकायदेशीर मोबाईल टॉवरची सखोल चौकशी करण्याचे, नियमाचे उल्लंघन आढळल्यास तातडीने कठोर कारवाई करण्याची आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तांत्रिक तपासणीचा अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे। द्रोणागिरी परिसरात अवैध बेकायदेशीर मोबाईल टॉवर यांना कोणतीही परवानगी मिळू नये। मोबाईल टॉवरमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून बेकायदेशीर टॉवर त्वरित कारवाई होणे अपेक्षित आहे। यासाठी आवश्यक तो पाठपुरावा सुरू आहे। जगजीवन भोईर, द्रोणागिरी, शिवसेना शहर। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी विठ्ठल ममताबादे सह तृप्ती भोईर, द्रोणागिरी, उरण।